हॅलो फ्रेंड्स, आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून आपण के मॅपच्या अजून एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट हे एक्झाम्पल आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन यूजिंग के मॅप. अगेन इथे दिलेले आहेत फंक्शन ऑफ ए बी सी डी इज इक्वल टू समेशन एम 0 1 2 4 8 9 11 अँड 12. आता इथं फंक्शन ऑफ ए बी सी डी असल्यामुळे 4 व्हेरिएबल्स असल्यामुळे मी 4 व्हेरिएबल हा जो के मॅप आहे हा प्लॉट करून घेतला. प्रत्येक बॉक्सला हे सेल नंबर्स दिलेले आहेत. आता इथे आपली पुढची स्टेप असेल, मीन टर्म्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ॲज अ आउटपुट 1, हा आउटपुट फक्त इथे सेल नंबरला पुट करायचं आहे. म्हणजे समेशन ऑफ एम 0 1 2 4 8 9 म्हणजे मीन टर्म्स 0 आहे, तिथे मी आउटपुट 1 पुट करणार. 1ला पुन्हा 1, सेल नंबर 2ला आपण आउटपुट 1, 4ला 1, 8 जर तुम्ही म्हणाल 6 7 8 इथे 9 1 11 देन 12 आणि बाकीच्या ज्या उरलेल्या सेल्स आहेत तिथे 0 0 0 0 0 0 अँड 0 पुट करणार. आता इथे जर तुम्ही बघितलं, आता इथे थर्ड नंबर सेल, इथे पण 0 पुट करणार. एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आपण की कुठे कुठे हाय दिलं. 0 1 इथे 1 2 नंतर 4 देन 8ला इकडे हाय 9 देन 11 अँड 12 आणि उरलेले सगळे झिरोज. आता ग्रुपिंग करताना पुन्हा कन्सिडर करायचं वेदर कॉर्डचा ग्रुप फॉर्म होऊ शकतो का. कॉर्डचा जर नसेल होत तर मग पेअरकडे यायचं. सर्वात पहिली प्रायोरिटी तर ऑफकोर्स आपली ऑक्टेटची असेल, पण इथे कुठे 8 वन्स शेजारी नाही आहे, म्हणून आपण आधी बघू कॉर्डचा कुठे ग्रुप फॉर्म होतो. जर तुम्ही नीट बघितलं तर इथे एक तुमचा कॉर्डचा ग्रुप इथे फॉर्म होणार आहे. हा कॉर्ड इथे फॉर्म होतोय. सो आय एम रायटिंग हिअर फॉर कॉर्ड. कॉर्ड करता लगेच आपण एक्सप्रेशन पण लिहून घेऊ सॉफ्टचं कशा पद्धतीने. आता इथे कॉर्डचं जर तुम्ही बघितलं तर व्हर्टिकली जर बघितलं, हे सगळे व्हेरिएबल्स जे आहेत ते चेंज होत आहेत. रोज जर तुम्ही बघितले हे सगळे चेंज होत आहे, म्हणून इथे काही कॉमन टर्म निघत नाही. म्हणून इथे कॉर्ड करता डायरेक्ट एक्सप्रेशन येणार सी बार इंटू डी बार. अजून जर तुम्ही आता बघितलं तर इथे वन्स बाकी आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. अजून तुमचा अजून एक ग्रुप इथे फॉर्म होऊ शकतो कॉर्डचाच. धिस 1, धिस 2 वन्स अँड धिस 2 वन्स. इट इज फॉर कॉर्ड. इथे जर तुम्ही बघितलं ह्या वन्स आणि यामध्ये बी बार असेल, बी बार इंटू सी बार, कारण हा 1 आणि हे 2 वन्स घेत आहेत. ह्या 2 वन्सला करस्पॉन्डिंग रो आहे ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. इकडचा जो रो आहे ए बार इंटू बी बार, म्हणून ह्या दोघांमधून बी बार कॉमन, म्हणून बी बार ॲज इट इज घेतला. यांचे करस्पॉन्डिंग कॉलम्स आहेत ह्या ग्रुपिंगचे सी बार इंटू डी बार, सी बार इंटू डी, म्हणून सी बार हा कॉमन घेतला. आता इथे हा 1 एक बाकी आहे आणि हा एक 1 बाकी आहे. आता ह्या 1ला शेजारी इथे पेअरिंग करायला काही स्कोप नाही आहे, म्हणून हा 1 जो आहे हा 1 आणि हा 1 कॉर्नरचे 1 हे रॅप करणार. याची एक तुमची पेअर बनेल. मग ह्या पेअर करता इक्वेशन येणार ए बार इंटू बी बार, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, आणि त्याचे करस्पॉन्डिंग रोज कॉलम्स बघायचे कसे चेंज होतात. सी बार डी बार आणि सी डी कॉम्प्लिमेंट. इथे डी कॉम्प्लिमेंट कॉमन, डी कॉम्प्लिमेंट कॉमन, म्हणून डी कॉम्प्लिमेंट कॉमन. आता इथे तरी पण एक 1 बाकी आहे. आता ह्या 1वर जर इथे जर बघितलं, इथे कुठे कॉर्ड पॉसिबल नाही आहे. म्हणजे इथे 1 आणि इथे समोर जर 1 असता तर आपण कॉर्ड करता आला असता, पण तिथे 0 असल्यामुळे ही एक तुम्ही पेअर इथे बनवू शकता अजून एक, कारण प्रत्येक 1 हा इन्वॉल्ड पाहिजे. म्हणून इथे ह्या पेअर करता इक्वेशन येणार धिस 1 ए बी कॉम्प्लिमेंट ॲज इट इज, आणि करस्पॉन्डिंग कॉलम सी बार डी सी डी, याच्यामधून डी कॉमन, म्हणून डी ॲज इट इज. या टर्म्स फायनली आपण काय करतो, फक्त फायनली यांची ॲडिशन करायची. म्हणून सी बार डी बार, मी कॉर्डपासून सुरुवात करतो. सी बार डी बार प्लस बी बार सी बार प्लस ए बी कॉम्प्लिमेंट डी प्लस ए बार बी बार डी बार. ही ऑर्डर तुम्ही कशी पण लिहू शकतात. सो इट इज द फायनल सिम्प्लिफिकेशन अँड फायनल आन्सर. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Minimize the following expression using K-map. Given example f of ABCD is equal to summation m 0 1 3 4 5 6 7 13 and 15.
सो एफ ऑफ ABCD असल्यामुळे अगेन 4 व्हेरिएबल के मॅप प्लॉट केला. आता मीन टर्म्स आपल्याला पुट करायचे हाय, ज्या सेल नंबर्स दिलेले आहेत तिथे. सो 0 सेल नंबरला 1 1, नेक्स्ट 3, नेक्स्ट 4, 5, 6, 7, देन नेक्स्ट इज 13, 15 आणि उरलेले जे सेल्स आहेत तिथे 0 पुट करायचे. सो या पद्धतीने के मॅप प्लॉट करायचा. आता इथे अगेन बघायचं की प्रायोरिटी वेदर ऑक्टेटचा ग्रुप फॉर्म होतो आहे का. इथे ऑक्टेटचा ग्रुप फॉर्म होत नाही आहे. कॉडचा कुठे फॉर्म होतो आहे का. इथे दिसतंय तुम्हाला 1 2 3 4 ही एक पॉसिबिलिटी दिसते आहे. तिथं मी मार्क करून घेतो या कॉडला. हा एक तुमचा कॉड बनतो. ह्या कॉड करता लगेच इथे आपण एक्सप्रेशन लिहून घेऊ फॉर कॉड. इथे जर तुम्ही बघितलं कॉडमध्ये C बार D बार C बार D C D C D कॉम्प्लिमेंट असं व्हेरिएशन्स होतं आहे कॉलमनुसार. ह्या कॉलममध्ये त्याच्यामुळे कॉमन काहीच निघत नाही आहे. रो कॉन्स्टंट आहे म्हणून ह्या कॉड करता इक्वेशन येणार A बार इंटू B. आता पुन्हा तुम्हाला इथे दिसतंय की आता हे 2 1s आणि हे 2 1s ह्याचा एक पुन्हा कॉड फॉर्म करू शकतो आपण. ह्या कॉड करता इक्वेशन येणार दिस वन. याचे करस्पॉन्डिंग पुन्हा रोज बघायचे आणि कॉलम्स बघायचे. याचे करस्पॉन्डिंग जर तुम्ही रोज जर बघितले A बार B बार A बार इंटू B, ह्या दोघांमधून कॉमन येणार A कॉम्प्लिमेंट म्हणून A कॉम्प्लिमेंट हा ॲज इट इज लिहिला. आणि जर तुम्ही कॉलम वाईज जर बघितलं C बार D आणि C D इथून कॉमन निघेल D म्हणून A बार इंटू D. हा तुमचा पुढचा ग्रुप झाला. आता इथे पण 1 आहे आणि हे 2 1s पण इथे बाजूला राहत आहेत. त्याच्यामुळे इथे पण पेअरिंग होऊ शकते आणि ह्या 1 आणि ह्या 1ची पण पेअरिंग बनू शकते. बट आपण प्रायोरिटी काय द्यायची, कॉड फॉर्म होतोय किंवा नाही. आता इथे 1 आहेत आणि शेजारचे 1, इथे पण कॉड फॉर्म होऊ शकतो म्हणून याची पेअरिंग न करता मी याचा पुन्हा एक कॉड घेणार. सो अगेन फॉर द कॉड. आता ह्या पर्टिक्युलर कॉड करता मग एक्सप्रेशन काय येणार, अगेन इकडे लुकआउट करायचं आपण कोणत्या रो करतायत. A बार B आणि AB ह्याच्यामधून कॉमन येणार B आणि यांचे पुन्हा कॉलम्स बघायचे C बार D आणि C D इथून पुन्हा D कॉमन म्हणून D. आपण ह्या कॉड करता एक्सप्रेशन काढलं ते. आता राहिला हा फक्त एकच 1. आता ह्या 1 करता आपण आता इथे शेजारी 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. त्याच्यामुळे हा पण एक कॉड बनवू शकतो म्हणून हा एक कॉड करता पुन्हा एक्सप्रेशन मी ते खाली लिहितो कॉड. आता हा आपण कॉड बघतोय. या कॉड करता A बार B बार A B म्हणून इथून कॉमन येणार A कॉम्प्लिमेंट. हे बघायचेत आपण रोज A बार B बार आणि A बार B ह्याच्यातून A कॉम्प्लिमेंट कॉमन A कॉम्प्लिमेंट कॉमन. C बार D बार आणि C बार D इथून कॉमन येणार C कॉम्प्लिमेंट म्हणून A बार इंटू C बार. असे हे 4 कॉड बनले आणि तुमचं फायनल जे एक्सप्रेशन येणार y इज इक्वल टू A बार B प्लस A बार D प्लस B इंटू D प्लस A कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट. इट इज युअर फायनल एक्सप्रेशन. पुन्हा एकदा बघून घ्या कशा पद्धतीने ग्रुपिंग केलेले आहेत ते. एफ ऑफ ABCD आधी ज्या मीन टर्म्स आहेत त्या आपण 1 ह्या प्लॉट केल्या. त्यानंतर प्रायोरिटी चेक केली. आता इथे आधी प्रायोरिटीमध्ये 8 बघितलं आपण, 8 होतं आहे की नाही. 8 नाही झालं म्हणून आधी कॉडचं आपण ग्रुपिंग केलं. मग 1 2 3 4 हे 4 1s आहेत. याचा आधी आपण ग्रुप फॉर्म केला. मग इथे 1s बाकी होते, हे 1 आणि हे 1s. याचं पेअरिंग पण होतं पॉसिबल. बट दुसरी पॉसिबिलिटी कॉडची पण, हे कॉडचे पण ग्रुप फॉर्म होते म्हणून आपण सगळे जे 1s बाजूला राहत होते त्यांचे कॉडला प्रायोरिटी दिली आणि कॉडचं ग्रुपिंग केलं. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. नेक्स्ट आपण एक्झाम्पल जे बघणार आहोत ते MSBTला मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं गेलेलं आहे. मिनिमाइज द फॉलोइंग एक्सप्रेशन युझिंग KMAP फॉर 4 marks. इट इज आस्क्ड इन द MSBT क्वेश्चन पेपर विंटर 15. गिवन एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू समेशन M 1, 5, 6, 7, 11, 12, 13 and 15. आता 15 नंबर असल्यामुळे अगेन आपल्याला कळालं की हा 4 व्हेरिएबलचं KMAP आहे म्हणून या पद्धतीने आपण हा KMAP प्लॉट करून घेतला. जशी मेथड आपण मागे बघितली त्या पद्धतीने. आता फक्त इथे जे मिन टर्म्स आहेत त्या पुट करायच्या आपल्याला. इथे सेल नंबर 1 दिलेली आहे. सेल नंबर 1ला 1, नेक्स्ट इज 5, 5ला 1, नेक्स्ट 6, देन 7, नेक्स्ट 11,
नेक्स्ट 12, 13 अँड 15. आणि बाकीचे जे अदर ज्या टर्म्स आहेत, अदर ज्या सेल्स आहेत, तिथे आपण 0 0 पुट केलं. आता इथे बघा ग्रुपिंग करताना, आता हे एक्झाम्पल जे आहेत हे एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला ग्रुपिंग करताना दिसतंय की इथे पण एक कॉड फॉर्म होईल. कॉड फॉर्म झाल्यानंतर तुम्ही इथे एक पेअर घेऊ शकता, इथे एक पेअर, इथे एक पेअर आणि इथे एक पेअर, अशा पद्धतीने ग्रुपिंग करू शकता. बट जर तुम्ही कॉड जर यूज जर केला, आपल्या रूलनुसार जर तुम्ही गेले, कॉड जर यूज जर केला तर तुमच्या एक टर्म जी आहे ती जास्त येते. आपण के मॅप का सॉल्व करतो, तर नंबर ऑफ ज्या टर्म्स आहेत ह्या रिड्यूस होण्याकरता आणि नंबर ऑफ ज्या मीन टर्म्स आहेत त्या पण आपल्याला कमी करायच्या. तशा दोन गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्ही कॉडनी जर फॉर्म केला, आपण कॉडचं ग्रुपिंग बघू आधी, म्हणजे तुम्हाला कम्पेअर करून बरोबर फरक समजेल की कोणती प्रायोरिटी तुम्हाला केव्हा द्यावी लागेल. आता कॉडचा हा एक ग्रुप फॉर्म केला. आता इकडे 1 आहे, इथे पुन्हा एक पेअर आपण फॉर्म केली, इथे पण एक सिंगल 1 राहतोय म्हणून याचा एक ग्रुप फॉर्म केला. इथे 1 आहे, हा एक ग्रुप फॉर्म केला आणि हा एक ग्रुप फॉर्म केला. ठीक आहे. सो आता इथे जर तुम्ही कॉडचा जर ग्रुप फॉर्म केला, त्या कॉडच्या ग्रुप करता तुमचं एक्सप्रेशन या पद्धतीने येणार. दिस कॉड म्हणजे इथे बी कॉमन, सी बार डी आणि सी डी, बी इंटू डी, हे कॉड करता एक्सप्रेशन आलं. आय एम रायटिंग हिअर, इट इज फॉर कॉड. आता जर तुम्ही ही जर पेअर जर बघितली, या पेअर करता तुमचं एक्सप्रेशन येणार ए बार इंटू बी, ए बार इंटू बी, सी डी कॉम्प्लिमेंट अँड सी डी कॉम्प्लिमेंट, सी डी आणि सी डी कॉम्प्लिमेंट असं आहे. म्हणून ते सी कॉमन ए बार इंटू बी सी ह्या पेअर करता आलं. इकडची जर तुम्ही पेअर जर बघितली, ह्या पेअर करता इक्वेशन येणार ए इंटू बी, सी बार डी बार, सी बार इंटू डी, सी बार कॉमन म्हणून सी बार ॲज इट इज लिहिलं. आता जर ही जर पेअर जर तुम्ही बघितली व्हर्टिकली, याच्याकरता तुमचं इक्वेशन येणार ए बार कॉमन, ए बार ॲज इट इज आणि सी बार डी ॲज इट इज. सो आणि अजून ही एक पेअर आपली बाकी. याच्याकरता जर तुम्ही बघितलं तर ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, ए कॉमन ॲज इट इज आणि सी डी. म्हणजे इथे जर तुम्ही इक्वेशन जर बघितलं तर किती येणार इथे ए बार सी बार डी, दिस टर्म 1 2 3 4 अँड 5. हे इक्वेशन असं येणार वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट इंटू डी प्लस ए बार बी सी प्लस ए सी डी प्लस ए बी सी कॉम्प्लिमेंट प्लस बी डी. इक्वेशन येणार. टर्म्स बघा किती आल्या, 1 2 3 4 अँड 5 टर्म्स आल्या. बट इथे तुम्हाला एक रिडंडंट इक्वेशन मिळेल. रिडंडंट म्हणजे काय, हा जो ग्रुप आलेला आहे हा रिडंडंट ग्रुप आहे. रिडंडंट याचा अर्थ एक्स्ट्रा, इट इज नॉट रिक्वायर्ड. या ग्रुप करता आपलं इक्वेशन आलं हे बी डी. आता दुसरी पॉसिबिलिटी कशी होईल, कशा पद्धतीने ग्रुपिंग करू शकाल तुम्ही. समजा मी हा एक ग्रुप फॉर्म केला, म्हणजे ही एक पेअर जर बनवली, त्यानंतर दुसरी पेअर मी समजा ही अशी बनवली. फर्स्ट पेअर, इट इज सेकंड पेअर, इट इज थर्ड पेअर अँड दिस इज 4 पेअर. म्हणजे माझे ग्रुप टोटल किती बनत आहेत, फक्त 4च ग्रुप बनत आहेत, 5 ग्रुप बनत नाही आहे. आणि इथे जर तुम्ही आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटने जर गेले, आधी कॉड जर तुम्ही बनवला तर तुमचे ग्रुप बनतात 1 2 3 4 अँड 5. हा जो 5वी जी टर्म आहे ही आपली काय येते, एक्स्ट्रा येते. त्याच्यामुळे ह्या मेथडने तुम्हाला जायचं नाही आहे. इथे तुम्हाला काय आहे, कमीत कमी ग्रुप बनवायचे आहेत. म्हणून आपल्या ज्या पेअर येणार त्या ह्या पद्धतीने येणार. दिस 1 अशी एक पेअर बनवायची. या पेअर करता तुमचं इक्वेशन जे आहेत ते ह्या पद्धतीने लिहाल तुम्ही. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट कॉमन, सी बार इंटू डी, हे इक्वेशन ॲज इट इज. त्यानंतर दुसरी जी सेकंड पेअर तुम्ही अशी बनवाल सपोज, त्या सेकंड पेअर करता तुमचं इक्वेशन येणार ए बार इंटू बी ॲज इट इज, सी डी आणि सी डी कॉम्प्लिमेंट, याच्यामधून कॉमन सी म्हणून हे सेकंड पेअर करता हे इक्वेशन. थर्ड पेअर तुम्ही अशी बनवाल दिस 1, त्याच्याकरता इक्वेशन तुमचं ए बी आणि सी बार डी बार आणि सी बार डी, याच्यामध्ये सी बार कॉमन म्हणून ए बी इंटू सी कॉम्प्लिमेंट, ही तुमची थर्ड पेअर. आणि ही जी फोर्थ जी पेअर आहे तुमची या पद्धतीने बनेल. म्हणजे याच्यामध्ये कॉमन काय येणार, ए कॉमन ए सी डी. म्हणजे फक्त तुमचे 4च इक्वेशन येणार. म्हणजे दिस वन तुमचा हा कॉड जो आहे तो येणार नाही. म्हणून ही जो इक्वेशन याला रिडंडन्सी म्हणतात. रिडंडन्सी याचा अर्थ म्हणजे इट इज नॉट रिक्वायर्ड. हा ग्रुप बनवायची आपल्याला काही आवश्यकता नाही.
की नुसते पेअरिंग जरी केले, आता इथे आपले रूल्स बघा सगळे फॉलो होत आहेत. प्रत्येक जे वन्स आहेत हे एकमेकांमध्ये बिझी, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन पेअर बनवायची गरज नाही. प्रत्येक वन्स एकमेकांमध्ये बिझी होत आहेत, तुमच्या नंबर ऑफ टर्म्स पण रिड्यूस होत आहे. म्हणून हा जो रिडंडन्सीचा ग्रुप आहे हा आपण डिलीट करायचा आणि फायनल आन्सर फक्त आपलं एवढंच येणार. सो इथून पुढे इक्वेशन सॉल्व करताना किंवा के मॅप सॉल्व करताना तुम्हाला ही पॉसिबिलिटी कन्सिडर करायची. जरी मी मॅक्झिमम कॉड जरी कन्सिडर केला, कॉड जरी होत असेल तर तो कॉड घेऊन किंवा इन केस ऑक्टेट घेऊन जर माझ्या जर जास्त टर्म जर वाढत असेल तर आपण कॉड करता निग्लेक्ट करायचं. मग त्याच्याऐवजी मग पेअरिंग करत जायचं. जर पेअरिंग जर करून जर आपल्या ज्या टर्म्स आहेत आपलं जर इक्वेशन हे कमी होत असेल तर पेअरिंगला अशा केसमध्ये प्रायोरिटी द्यायची. सो इट इज द एक्सेप्शनल एक्झाम्पल. Okay, next example, reduce the following expression using K-map. It was also asked in the MSBT exam. F of ABCD, आता नीट हे example बघा. F of ABCD is equal to pi into capital M 1, 3, 5, 7, 8, 10 and 14. आता इथं कॅपिटल M म्हटल्यावर इथं दिलेलं आहे मॅक्स टर्म्स. मॅक्स टर्म्स असल्यामुळे आता इथे आपल्याला थोडं ग्रुपिंग करताना आपल्याला चेंज करावं लागेल. 1च्या ग्रुपिंगच्या ऐवजी आपल्याला 0चा ग्रुपिंग करावं लागेल. आता ABCD 4 व्हेरिएबल्स असल्यामुळे अगेन 4 व्हेरिएबल के मॅपच येणार आपला. So I am writing here the K map. K map मध्ये थोडा चेंज असणार आहे. तो काय चेंज असेल ते आपण बघू. 2 व्हेरिएबल असल्यामुळे इथे ABCD 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 अँड 1 0. आधी आपण मीन टर्म्स लिहिताना के मॅपमध्ये इथे आपण असं लिहायचो A complement B complement A complement into B A into B A into B complement 0 0 C complement into D complement C bar into D C D C D complement आणि इथे नंबरिंग 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. बट इथे मॅक्स टर्म असल्यामुळे तुम्हाला मॅक्स टर्म म्हणजे माहिती आहे आपल्याला प्रॉडक्ट ऑफ सम टर्म घ्यायचे आहे, POS. मीन टर्मच्या ऑपोजिट मॅक्स टर्म असतं. त्याच्यामुळे जिथे आपण A कॉम्प्लिमेंट आणि इंटू B कॉम्प्लिमेंट असं ऑपरेशन लिहायचं, इथे प्रॉडक्ट असायचं, इथे तुम्हाला सम घ्यायचं आहे. A कॉम्प्लिमेंटच्या ऑपोजिट म्हणजे काय, फक्त A. B कॉम्प्लिमेंटच्या ऑपोजिट काय, B. दोघांमध्ये काय साईन आहे, इथे प्रॉडक्ट आहे. तर इथे तुम्हाला फक्त सम करायचं. अशाच तुम्हाला सगळ्या टर्म्स लिहायच्या आहेत आता इथे. सो A कॉम्प्लिमेंट इंटू B कॉम्प्लिमेंट म्हणून इथे मी फक्त लिहिणार A इंटू साईन A प्लस B कॉम्प्लिमेंट. तसंच इकडे पण A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट. इकडे Aच्या ऐवजी A कॉम्प्लिमेंट, डॉटच्या ऐवजी प्लस B कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी B. असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायचं. तसंच इथे पण तुम्ही लिहाल C प्लस D, then C plus D complement, C complement plus D complement, C complement plus D असं लिहायचं. ही सिम्पल टेक्निक आहे. एकदा तुमचं हे लिहून झाल्यावर आधीच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण इरेज करू शकतो. आता ह्या टर्म्स आपल्याला कन्सिडर नाही करायच्या, आपल्याला आता ह्या सम टर्म्स कन्सिडर करायच्या आहेत. आणि बाकी ॲज युजल आपली जी प्रोसेस आहे 1 3 5 7 8 10 14. आता इथे एक चेंज लक्षात ठेवायचा, तिथे मीन टर्म्स आपण प्लॉट करताना ज्या सेल नंबर गिवन असेल तिथे आपण आउटपुट 1 पुट करायचो. इथे तुम्हाला आउटपुट 0 पुट करायचं ज्या सेल नंबर दिला आहे तिथे. फॉर एक्झाम्पल आता इथे 1 आहे, सो सेल नंबर 1ला इथे मी 0 लिहिणार. नेक्स्ट आहे 3, 3ला इथे 0. नेक्स्ट आहे 5, 5ला 0. नेक्स्ट 7, 7ला 0. 8 आहे, इथे 8ला 0 करणार. 10, 10ला 0. 14ला 0. आता उरलेले ज्या सेल्स आहेत इथे 1 करणार. रिव्हर्स प्रोसेस आहे. आणि आता ग्रुपिंग करताना तुम्हाला 0चं ग्रुपिंग करायचं आहे, त्याला 1ला इन्व्हॉल्व करायचं नाही आहे ग्रुपिंगमध्ये. आता ग्रुपिंग करताना पण इथे त्याच प्रायोरिटी सेम ठेवायच्या. ऑक्टेट 0s होत आहेत का शेजारी ते बघायचं. ऑक्टेट नसेल तर मग कॉडकडे जायचं, आणि कॉड जर नसेल तर मग पेअरकडे जायचं. आता इथे बघा, इथे तुमचा एक कॉडचा ग्रुप फॉर्म होऊ शकतो 0 0. सो मी इथे ह्या कॉड करता इक्वेशन लिहितो. आता हे कॉड करता इक्वेशन लिहिताना नीट इकडे तुम्हाला चेंजेस ऑब्झर्व करायचे. आता हा कॉड मी कन्सिडर केलेला आहे. सो कॉडला करस्पॉन्डिंग टर्म्स बघायच्या तिथे.
कोणत्या आहेत? ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. ह्या दोघांमध्ये कॉमन काय येणार? ए येणार. म्हणून मी ए ॲज इट इज लिहिला रो वाईज जर बघितलं तर. आणि कॉलम वाईज जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला दिसतंय सी प्लस डी कॉम्प्लिमेंट आणि सी बार प्लस डी बार. इथे कॉमन काय आहे? डी कॉम्प्लिमेंट. म्हणून इथे मी डी कॉम्प्लिमेंट लिहिला. आता या दोघांमध्ये आपलं ऑपरेशन काय असेल? ही प्रॉडक्ट ऑफ सम टर्म आहे म्हणून इथे सम ए प्लस डी कॉम्प्लिमेंट. आपण मीन टर्म्समध्ये काय करायचो? रोमध्ये जे कॉमन आहे ते घ्यायचं आणि कॉलममधलं कॉमन त्या दोघांचं कंबाईन करताना आपण मल्टिप्लिकेशन साईन द्यायचं. इथे फक्त तुम्हाला काय करायचं? ॲडिशन. हा चेंज तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता हा एक तुमचा ग्रुप झाला इथे तयार, हा कॉडचा ग्रुप झाला. आता इथे बघायचे झिरोज कुठे कुठे आयसोलेट आहेत. इथे एक हा ग्रुप फॉर्म होऊ शकतो. इथे 2 झिरो आहे आणि हा एक सिंगल झिरो आहे. ह्या सिंगल झिरोला तुम्ही इथे ग्रुपिंग या पद्धतीने करू शकता. म्हणजे हा तुमचा थर्ड ग्रुप तयार होईल. जर तुम्ही बघितलं तर ह्या ग्रुप करता मग इक्वेशन काय येणार? सपोज हा सेकंड पेअर करता करस्पॉन्डिंग रोजचं व्हॅरिएशन बघायचं. ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी, याच्यामध्ये कॉमन येणार ए कॉम्प्लिमेंट. म्हणून ह्या पेअर करता ए कॉम्प्लिमेंट. आणि उरलेली टर्म काय? सी बार प्लस डी. म्हणून प्लस सी बार प्लस डी, ती टर्म ॲज इट इज घ्यायची. आणि आता ही थर्ड जी पेअर आहे, सेकंड पेअर, याच्याकरता तुम्ही ग्रुप कसा बनवाल? ए बार प्लस बी. आता हा रो तर कॉमन आहे म्हणून ए बार प्लस बी ॲज इट इज. आणि ह्याचं व्हॅरिएशन बघायचं कुठून कुठे आहे. हा ग्रुप घेतोय आपण म्हणून व्हॅरिएशन चेक करताना फक्त हा कॉलम आणि हा कॉलम, ह्या कॉलममध्ये व्हॅरिएशन बघायचं. सी प्लस डी कॉम्प्लिमेंट आणि सी बार प्लस डी हा कॉमन आहे म्हणून ए बार प्लस बी प्लस डी. ह्या पद्धतीने ग्रुपिंग झालं तुमचं. आणि फायनल ॲन्सर लिहिताना आता तिथे आपण सगळ्या टर्म्स ज्या आहेत ते ॲडिशन करायचो. मीन टर्म्सच्या एक्झाम्पलमध्ये. मॅक्स टर्ममध्ये आपल्याला प्रॉडक्ट ऑफ सम पाहिजे. आता ह्या तुमच्या सम टर्म्स आल्या आहेत, फक्त मग याचं काय घ्यायचं? आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं. का? कारण एक्झाम्पलमध्ये मॅक्स टर्म्स विचारल्या आहेत म्हणून y इज इक्वल टू ए प्लस डी कॉम्प्लिमेंट. सगळ्या जे पेअरिंगचं जे इक्वेशन आलं त्यांचं फक्त प्रॉडक्ट इंटू सेकंड ए बार प्लस सी बार प्लस डी इंटू ए बार प्लस बी प्लस डी. सो दिस इज युअर फायनल आन्सर. सो मॅक्स टर्म्सचं जर एक्झाम्पल असेल तर हे चेंजेस तुम्ही ऑब्झर्व करायचे. काय काय चेंजेस ऑब्झर्व करायचे? इथे तर कॅपिटल एम असल्यामुळे ज्या इथे सेल नंबर दिलेले आहेत तिथे झिरोज आपण पुट केले. इथे जे आहेत रोज आणि कॉलमचे जे नंबरिंग्ज आहेत ते ह्या पद्धतीने घेतले. 0 असेल तर ए प्लस बी घेतलं. इथे कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घ्यायचं. 0 असेल तर इथे अनकॉम्प्लिमेंट म्हणून ए प्लस बी. 0 असेल तर इथे पुन्हा ए, 1 असेल तर कॉम्प्लिमेंट घेतला. तसंच इकडे पण कॉलम त्याच पद्धतीने मार्क केले. आणि त्यानंतर ग्रुपिंग करताना पुन्हा कॉमन टर्म्स घेतल्या आणि त्यांचं फक्त काय घेतलं? समेशन घेतलं. आणि नंतर फायनल ॲन्सर लिहिताना जे ग्रुपिंगच्या ज्या टर्म्स आहेत त्याचा आपण फक्त प्रॉडक्ट घेतला. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल.